सत्तेतून मुख्यमंत्र्याची शपथ घेऊ शकता, तर पोलीस भरतीबाबत निर्णय का नाही घेऊ शकता? आपण फक्त कष्ट करायचे आणि घरीच मारायचे. कारण आमचे काही कामच झाले नाहीत, आम्ही काय मतदान करायचं? 83% युवक हे बेरोजगार आहेत. स्वतः लोकप्रतिनिधी त्यांना कळत नाही का ह्या गोष्टी? हे फक्त आपल्याला दाखवतात गाजर. आपल्या तालुक्यासाठी मान्य खासदारांनी किती रुपये खर्च केले हे तरी आम्हाला सांगावं त्यांनी आतापर्यंत. आम्ही भ्रष्टाचार मुक्त आहोत असं सांगणारा पक्ष भ्रष्टाचारांना स्वतःमध्ये घेतो. ज्यामध्ये खरंच लिडरशिप आहे, जो सांभाळू शकतो त्याला मतदान करू, नाहीत मग नोटाला मतदान. खासदार जर 5 वर्षातून फक्त 5-10 अकोले तालुका पाहत असतील तर मग भेटणार कधी त्यांना, आम्ही समस्या मांडणार कमी. ते सगळे विद्यार्थी मित्र घेऊन उत्कर्षताईंबरोबरही जाऊ शकतो. मग हिंदुत्व किंवा 100% हिंदू देश करून आपल्याला काय करायचं आहे? मला तरी वाटतं मनापासून पंतप्रधानांचे तर परीक्षा होत नाही, परीक्षा झाल्या तर त्या पारदर्शकपणे होत नाही. विरोधी पक्षावाल्यांनाही आरक्षण द्यायचं आहे, जे सत्तेत आहे त्यांनाही आरक्षण द्यायचं आहे. मग हा घोडा अडतंय कुठं? कोणाला जाब विचारायचा? आम्हाला जागायचे सर. तुम्ही निर्माण केलेलं उत्पादन हे महागडं हाय क्वालिटीचं, आणि शेतकऱ्याने रक्ताचं पाणी करून शेतीला रक्ताचं सिंचन करून पिकवलेला माल आणि काढलेलं दूध हे कमी प्रतीचं. सरकारला फक्त निवडून येणं, 5 वर्ष लाल दिव्याच्या गाडीत फिरणं, प्रचार करणार, परत 5 वर्ष जे गायब होणार. ते कोणतरी एक मालिका होती गायब होण्याची, 5 वर्ष परत गायब होणार, परत येणार. मिस्टर इंडिया सारखे. परीक्षा घेणाऱ्या सरकारी व्यवस्थेचाच भरोसा राहिलेला नाही, तर मुख्यमंत्र्याला देखील खासगी करून टाका ना, आणि जनतेची मदत तरी कशाला घेता? पंतप्रधानांचे असं काहीच वाटत नाही. नमस्कार, मी प्रदीप कदम MH मराठीच्या चालता बोलता या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो. लोकशाहीची सर्वात मोठी निवडणूक म्हणजे लोकसभा, आणि लोकसभा निवडणुकीचं काही दिवसातच मतदान आता होणार आहे. आणि या लोकसभा निवडणुकीकडे तरुण वर्ग जो आहे, नवीन मतदार हे कशा प्रकारे लोकसभा निवडणुकीकडे पाहतात ते आपण आता जाणून घेणार आहोत. त्यांचे प्रश्न काय, त्यांच्या समस्या काय, आणि ते कोणत्या मुद्द्यावर या निवडणुकीकडे बघतात ते आपण आता जाणून घेणार आहोत. आपल्यामागे जे काही नवीन मतदार आहेत, जे पहिल्यांदाच लोकसभेला मतदान करणार आहेत, ते नवीन मतदार आणि विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. आता देशात लोकसभेचं वारं सुरू आहे. तुम्ही पहिल्यांदाच मतदान करत असाल आणि देश पातळीवरची सर्वात मोठी निवडणूक आहे. काय उत्सुकता आहे? उत्सुकता तशी दुसरी काही नाही, पण आता जे उभे आहेत इलेक्शनला त्यांनी लोकांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांना बाजारभाव दिला पाहिजे. कसं पाहता या निवडणुकीकडे? म्हणजे कोणता मुद्दा घेऊन या सरकारने निवडणूक लढवली पाहिजे? मेन म्हणजे शेती. विद्यार्थ्यांचा मुद्दा? विद्यार्थ्यांचा पण आहे तसं. बोला, कशी उत्सुकता आहे? मला नाही. आपण मागं जाणार आहोत. ताई, नाव काय तुमचं? बरं, कसा एकंदरीत निवडणुकीचा राजकारण आता सध्या सुरू आहे, आणि देशातली सर्वात मोठी निवडणूक जी आहे, देश पातळीवरची लोकसभा निवडणूक आता काही दिवसातच मतदान होणार आहे. कशी उत्सुकता आहे तुमची? काय वाटतं? शेतकऱ्यांना रोजगार प्राप्त झाला पाहिजे, मुलांना पण त्यांच्या शिक्षणावर मोठा हातभार त्यांनी केला पाहिजे. काय खासदार कोणी माहिती आहे का? सदाशिव. याच्या मागे भाऊसाहेब वागचौरे. बरं, आणि आता कोण उभे राहिलेत माहिती आहे का? सदाशिव लोखंडे. अजून? उत्कर्ष रुपवते. अजून भाऊसाहेब वागचौरे. हां, बरं, मग आता तुम्ही सांगितलं की भाऊसाहेब वागचौरे आणि सदाशिव लोखंडे हे शिर्डी लोकसभेचे खासदार होते. मग या दोघांमध्ये जर तुलना केली तर कोणी जास्त कामं केलीत विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी? भाऊसाहेब वागचौरे. काय कामं केली? बरं, मग आता 3 उमेदवार उभे राहिलेले आहेत. एक वंचितचे उत्कर्ष रुपवते आहे, त्यानंतर महायुतीकडून लोखंडे आहेत, त्यानंतर महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वागचौरे आहेत. मग आता प्रचारसुद्धा शिर्डी लोकसभा मतदारसंघात जोरदार सुरू आहे. मग याकडे कसं बघता की कोणता मुद्दा या राजकारण्यांनी घेऊन पुढं उतरलं पाहिजे? म्हणजे तुम्ही काही त्यांचं जाहीरनामा वगैरे काही वाचला आहे 3 उमेदवारांचा? नाही. मग तुम्ही आता कोणाला मतदान करणार? काय एकंदरीत तुमचं मत काय? म्हणजे आता
जे काय आहे म्हणजे उत्कर्षा रुपवते जे आहेत त्यांनी एक उत्कर्षापत्र म्हणून जाहीर केलं आहे. त्यात तरुणांना खूप काही त्यानंतर युवती असेल, युवक असेल, रोजगाराच्या बाबतीत सुद्धा काही बरेच काही त्यांनी मांडलेलं आहे. मग हे तुम्ही वाचलंय का? आणि त्यांना मतदान करताना तुम्ही कोणत्या याच्यानं करणार, का म्हणून करणार? त्यांनी शेतकऱ्यांना जर म्हणजे रोजगार उपलब्ध करून दिला तर, तरुणांना रोजगार प्राप्त करून दिला तर. शेतकऱ्याची कशी परिस्थिती आहे सध्या आता? म्हणजे या जे काही सध्याचं सरकार आहे, मोदी सरकार, याच्यावर विद्यार्थी आणि शेतकरी खुश आहेत? नाही. का बरं? कारण की शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालावर त्यांना त्यांच्या म्हणावा असा बाजारभाव भेटत नाही. काय वाटतंय आता जे राजकारण सुरू आहे त्या एकीकडं धर्माच्या नावावर राजकारण केलं जातं, धार्मिक मुद्दा उपस्थित केला जातो. कोणत्या मुद्द्यावर उमेदवारांनी प्रचार केला पाहिजे आणि कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली पाहिजे? कारण ही देशाची सगळ्यात मोठी लोकसभा निवडणूक आहे. कोणत्या मुद्द्यावर लढवली गेली पाहिजे? विद्यार्थ्यांना काय वाटतंय? विकासाच्या काय वाटतंय? लोकसभेची निवडणुकी कशी उत्सुकता लागलेली आहे विद्यार्थ्यांना? काय म्हणून नवीन उमेदवार कोणाकडे बघून मतदान करणार आहे यावेळी आणि काय मुद्दा असणार आहे विद्यार्थ्यांचा? उत्सुकता तर खूप आहे निवडणुकीसाठी, पण सध्या जे राजकारण चालू आहे महाराष्ट्रामध्ये, ज्याला बघता महाराष्ट्रातील लोक तरी खुश नाही. कारण मेन मुद्दा म्हणजे पारदर्शकता नाही राजकारणामध्ये. जे मुद्दे आहे पार्टी बदलवणे ते तर आहेच. विकास नाही, रस्ते नाही, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही, विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये पाहिजे तसा प्रतिसाद नाही सरकारकडून. उत्सुकता खूप आहे, पण ज्यामध्ये खरंच लिडरशिप आहे, जो सांभाळू शकतो त्याला मतदान करू, नाही मग नोटाला मतदान. मग लिडरशिप कोण सांभाळू शकतं असं तुम्हाला वाटतं? की लिडरशिप देशाच्या पातळीवर झालं तर आता राहुल गांधी आहेत, त्यानंतर भाजपचे नरेंद्र मोदी, मग यांच्यामध्ये लिडरशिप कोण सांभाळू शकतं चांगलं? विद्यार्थ्यांना काय वाटतं याबाबत? लिडरशिप तसं आता असं मला तरी वाटतं मनापासून पंतप्रधानचे जो आपल्या शिर्डीचा खासदार कोणी माहिती आहे? सदाशिव लोखंडे. त्याआधीच नाही माहिती. सदाशिव लोखंडे किती वर्ष होते? 2 पंचवार्षिक, म्हणजे 10 वर्ष. 10 वर्षात त्यांनी काय केलं विद्यार्थ्यांसाठी? किंवा तुम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला, शेतकऱ्यांसाठी काहीच केलेलं नाही. तसं ते आमच्या गावामध्ये पण आले होते, त्यावेळेस त्यांच्यासमोर मुद्दे मांडले गेले लोकांकडून, पण पाहिजे अशी उत्तरं मिळाली नाही. मग आता कोणाला तरुण उमेदवार कोणाला मतदान करणार आता? मला तरी वाटतं शिर्डी मतदारसंघामधून भाऊसाहेब वागचौरे. मग भाऊसाहेब वागचौरे पण या आधी 5 वर्ष होते की? त्यावेळेस त्यांनी विकास केलेला दिसून आलेला काय विकास केला? शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव असेल, आमच्याकडे रस्ते त्यावेळेस पण चांगले होते, पण आता त्या पद्धतीचे रस्ते नाही. 10 वर्षापूर्वी रस्ते चांगले होते आमच्याकडे तरी चांगले होते. आमच्या भागामध्ये लहित लिंग इकडे तिकडे 10 वर्षापूर्वी रस्ते चांगले होते, आता नाही चांगले. नाही, आता जाऊन बघा. आता तर अकोले तालुक्याचे आमदार म्हणतात का आम्ही रस्ते केले, हे केले, म्हणजे आता तर मोठा प्रचार सुरू आहे त्याचा. निवडणूक आता तोंडावर आल्यामुळे ते कामं करताय असं दाखवत आहे, पण तरी पण कामं नाही. तुमच्याकडे रस्ते नाही, तुम्ही भाऊसाहेब वागचौरेला मतदान करणार. बरं, भाऊसाहेब वागचौरेंकडे आम्ही किंवा कोणता मुद्दा आहे त्यांचा का त्याकडे पाहून तुम्ही त्यांना मतदान करणार? ते एकतर इथले आहेत आणि ते विकास करतील असं वाटतं. मग इथले तर उत्कर्षात आहे, रुपवते पण वंचित कडून इथं उभे राहिलेत की. तरुणांसाठी ते पण भरपूर योगदान देत आहेत, पण भाऊसाहेब वागचौरे. मग भाऊसाहेब वागचौरेंचा असा विकासाचा काही शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी तुम्ही एखादं प्रचारात काय ऐकलंय किंवा काही त्यांचं जाहीरनामा वगैरे पाहिलाय तुम्ही? पाहिलाय? हो सर. काय जाहीरनाम्यात काय विकास करून त्यांनी गावाला पण भेट दिली, त्यावेळेस पण म्हणजे त्यांच्याकडून पाहिजे असे उत्तर आम्हाला मिळालेली, आणि तेच उत्तर आम्हाला सदाशिव लोखंडेंकडून मिळाले नव्हते. आता म्हणजे लोक म्हणतात की भाऊसाहेब वागचौरे पण झालं, त्यानंतर लोखंडे पण झालं, आम्हाला काही लोक म्हणतात आम्हाला नवीन उमेदवार पाहिजे. मग वंचितचा नवीन उमेदवार जे आहे आणि ते पण आपल्याच अकोले तालुक्यातले आहेत आणि ते उभे राहिले, आणि त्यांचा जो उत्कर्षापत्र तुम्ही वाचलंय कधी? नाही. त्याच्यात विद्यार्थ्यांसाठी असेल, युवक आणि युवतींसाठी भरपूर काही त्यांनी मांडलेलं आहे.
मग याबद्दल काय वाटतं? आणि भाऊसाहेब वाकचौरे असेल, त्यानंतर लोखंडे असेल, यांच्या प्रचारामध्ये विद्यार्थ्यांचे मुद्दे, तरुणांचे मुद्दे, शेतकऱ्यांचे मुद्दे तुम्हाला दिसत आहेत का? दिसत आहे. काय दिसत आहे? तेच नेते लोक काय करतात, आश्वासन देतात. पहिल्यांदा सगळ्यात मेन मुद्दा काय, ते आश्वासन देणार. निवडणूक आले, आश्वासन दिले, त्यानंतर म्हणजे काही नाही, ते जसं 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, ते 1 वर्षभर काम करतात, मधले 3 वर्ष गॅप, आणि पुन्हा निवडणूक तोंडावर आली की कामं. त्यामुळे मग राजकारण्याचं काहीच करत. भाऊसाहेब वाकचौरे हां ठरवलंय. येस सर. बोला, कशी बरं, तुम्ही पहिल्यांदा मतदान करणारे आता, आणि देशाच्या निवडणुकीचं मतदान आहे, काय काय वाटतंय? कशी उत्सुकता कशी आहे? पहिल्यांदा मतदान करणारे बरोबर, कशी उत्सुकता कशी लागलेली आहे? बोला. बाकी काहीच मागण्या नाही. विद्यार्थ्यांना, जे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, बस. बाकी काहीच मागण्या नाही. आणि शेतकऱ्याला चांगला हमीभाव मिळाला पाहिजे. आतापर्यंत भरतीच्या पोरांच्या मागण्या मान्य झाल्यात? नाही झालेल्या, पण इथून पुढे व्हाव्या ही इच्छा आहे. मग कोणाला मतदान करणार तुम्ही? ते आम्ही अजून आमचं मत आमच्यासाठीच अजून आम्ही ठरवलेलं नाही कोणाला मत द्यायचं. जे आमची इच्छा मागण्या पूर्ण करतील त्यांना मत देणार आहे. कोण पूर्ण कोण करू शकतं असं वाटत असेल ना तुम्हाला? नाही वाटत अजून तरी नाही. मग कोणाला मतदान करणार अजून तरी नाही ठरवणार कधी? आता 4 दिवस मतदान येऊन पडले. जे इच्छा पूर्ण करतील त्यांना मत देऊ. इच्छा काय? ते रात्रीतून शपथ घेऊ शकतो मुख्यमंत्री, तर हे निर्णय का नाही घेऊ शकत पोलीस भरती बाबत? हा, हे खरं डबल वाला आहे. रात्रीतून मुख्यमंत्र्याची शपथ घेऊ शकतात, तर पोलीस भरती बाबत निर्णय का नाही घेऊ शकत? बरोबर. आणि एक आता आरक्षणाचा सुद्धा ज्वलंत प्रश्न आहे. म्हणजे असं पण म्हणलं जातं की एका रात्री दिवसात शपथ घेऊ शकतात, तर आरक्षण का बरं देऊ शकत नाही? मग या आरक्षणाबाबत काय सांगाल? आरक्षण मिळायलाच पाहिजे मराठा समाजाला. कारण का ST SC वाले असे 90 आणि 95 मार्क्स वगैरे घेऊन पोलीस भरतीत पोलीस होऊन जातात, पण हे असे OBC ओपनवाले 125 126 मार्क्स पडतात तरी पोलीस होती नाही. खूप कष्ट घेतात. बरं, आरक्षण मिळावं एवढीच इच्छा आहे. बरं. मग अजून केंद्रामध्ये जे काही मोदी सरकार आहे, याच्यावर मोदी सरकारच्या निर्णयावर तुम्ही खुश आहेत? नाही, खुश नाही आहेत. मग काय वाटतं, देशाला कोणता एक लीडर चांगला मिळाला पाहिजे, किंवा पंतप्रधान कोण झाला पाहिजे, असं काय वाटतंय? असं काहीच वाटत नाही. काहीच वाटत नाही. काहीच वाटत नाही. पंतप्रधान कोणी असो, फक्त विद्यार्थ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा बस. बरं, आपल्या शिर्डीचा खासदार कोण होता आता? सदाशिव लोखंडे. त्याच्या आधी भाऊसाहेब वाकचौरे. भाऊसाहेब वाकचौरे. दोघांमध्ये कामं कोणी केली जास्त? भाऊसाहेब वाकचौरे. भाऊसाहेब वाकचौरे. सदाशिव लोखंडेंनी काम नाही केली? नाही, काहीच नाही केली, अजिबात नाही केली. नाही. बरं. मग आता 3 उमेदवार उभे आहेत आणि अपक्ष पण अनेक उमेदवार उभे आहेत. मग या 3 उमेदवारांमध्ये शक्यतो मोठी लढाई लढत होऊ शकते, तिरंगी लढत. मग 3 उमेदवारांमधून तुम्हाला कोणता उमेदवार असा वाटतोय का जो विद्यार्थ्यांचा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न सोडू शकतो? भाऊसाहेब वाकचौरे. भाऊसाहेब वाकचौरे. त्यांचा काही जाहीरनामा वगैरे वाचलाय का तुम्ही, का कसं, म्हणजे कोणत्या मुद्द्यावरून तुम्ही पाहता? नाही, पण इथून मागे त्यांनी भरपूर कामं केले जोपर्यंत खासदार होते, त्यामुळे असं वाटतं तेच निवडून या. कामं काय केले? सभामंडप वगैरे विद्यार्थ्यांसाठी काय कामं केलेलं आहे? भरपूर काम केलेलं आहे. एखादं काम सांगा ना. एखादं काम सांगा. शिष्यवृत्ती. शिष्यवृत्त्या खासदार देतो का? मंजूर करून आणलेले आहेत ना त्यांनी. कुणाच्या शिष्यवृत्त्या? विद्यार्थ्यांच्या. महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार काय काम करतंय काय माहिती? त्यांनाच माहिती त्यांचं काय काम चालू असतंय ते. बोला, काय विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहेत? बोललं पाहिजे विद्यार्थ्यांनी. बोला. विद्यार्थ्यांचे पोलीस भरतीची मागणी एवढं शेड्यूल त्यांनी आधी तयार करून द्यायला पाहिजे, जानेवारी माहीत नाही का, त्याच्यानंतर पोरांना प्रॅक्टिस करायला सगळं टाइम भेटेल, बाकी काहीच नाही. मोदी साहेब म्हणले होते आम्ही 2 करोड रोजगार देऊ, दिले का? नाही, बऱ्यापैकी दिले त्यांनी, पण केंद्रात BJPचीच गरज आहे. BJPची का बरं? हिंदूचा मुद्दा असेल, राम मंदिर असेल, जम्मू काश्मीर असेल, त्यामुळे केंद्रात संरक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा BJPच करू शकते. BJP करू शकते.
मला एवढं काही माहीत नाही निवडणुकीबाबत, तरी माझी फक्त एवढीच मागणी आहे की विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे. आता भरती प्रक्रिया सुरू आहे. आता 1.5 महिना झाले आमचे फॉर्म फक्त आणून फॉर्म फक्त भरलेत, पण भरतीबद्दल काहीच आम्हाला माहिती नाही. आम्हाला एक शेड्यूलसुद्धा करून दिलं नाही. निदान जानेवारी महिन्यात किंवा फेब्रुवारी महिन्यात शेड्यूल जर तयार करून दिलं तर मुलांना तसं अभ्यासाला तयारी लागता येईल, ग्राउंडला तसं तयारी लागता येईल. फक्त आम्हाला सांगते आता भरती पडणार, सूचना येतात बाहेरून, त्याच्यानुसार आमचं चालले. आमचं असं प्रॉपर शेड्यूलच नाही. मुलं वर्ष 1.5 वर्ष झाले भरतीची तयारी करतात ते, पण त्यांना कोणताच प्रकारचा रिझल्ट मिळत नाही. मग मला सरकारला एवढंच म्हणणं आहे की भरती प्रक्रिया लवकर हे करावी. आता लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि आपल्या भागातून चांगला खासदार म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणारा खासदार दिल्लीत गेला पाहिजे असं वाटतंय ना? मी इथली नाही आहे. नाही का? कुठले? जुन्नर. ओके. काय उत्सुकता कशी आणि कोणाला वोटिंग करणार आहे? काय मुद्दा विद्यार्थ्यांचा आहे आणि कोणत्या मुद्द्याला धरून तुम्ही वोटिंग करणार आहे? उत्सुकतेपेक्षा ना मतदान न करण्याची इच्छा सगळ्यात जास्त आहे. कारण की जर आपण खासदारांना निवडून देत असेल आणि ते जर आपल्या एकही कामाला येत नसेल त्यांचा उपयोग काय? वोटिंग करण्याचा फायदा काय आम्हाला? जर समजा एखाद्या खासदाराला 25 कोटी रुपये वर्षाला निधी भेटत असेल नुसते विकास कामांसाठी, त्यांनी कोणते 25 कोटी रुपये खर्च केले? माझ्या मते सुप्रिया सुळे सर्वात खर्च करणारी व्यक्ती आहे त्यांच्या मतदारसंघासाठी. मग आमच्या मतदारसंघासाठी लोखंडे साहेबांनी का खर्च केला नाही? किंवा मुलांना समजा लायब्ररी असेल, जे गरीब पोरं आहे समजा जे इथं रोज काम करून येतात त्यांना कोणाला हे दिलं आहे का? रोजगार भत्ता दिला आहे का? किंवा जे बेरोजगार आहे बेरोजगार भत्ता असतो त्याच्यासाठी काही नाही करेल. ग्राउंड नाही पोरांना येण्या जाण्याची सोय नाही. पोरं अभ्यास करणार कसे? इथं लायब्ररी नाही, अकोला तालुक्याला लायब्ररीज नाही, कसं करणार पोरं? आपल्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही खासदारांपर्यंत मांडल्यात का या समस्या? खासदार भेटले तर पाहिजे समस्या मांडायला. खासदार जर 5 वर्षातून फक्त 5 अकोले तालुका पाहत असतील तर मग भेटणार कधी त्यांना? आम्ही समस्या मांडणार कमी. 10 वर्ष होते पण मी 5 वर्षासाठी वोटिंग केलं होतं, कारण फर्स्ट टाइम वोटिंग केलं होतं मी 5 वर्ष धरणार. ते 10 वर्षासाठी असून नाही तर 20 वर्षासाठी असून. ते जर 5 वर्षामध्ये एकदाही तालुक्यात आले नसतील, विद्यार्थ्यांना भेटले नसतील, ग्रामीण भागात गेले नसतील, तुम्ही म्हणतात 3 जण उभे, 4 जण उभे, 5 जण उभे, ते गेले का ग्रामीण भागामध्ये? लोकांच्या समस्या ऐकल्या त्यांनी? आता निवडणुकीच्या काळात आता जाऊ राहिलेत ना, प्रत्येक गावात जाऊन ते प्रचार करतायत, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार. आता प्रत्येक गावात जात आहेत ते फक्त 5 वर्षासाठी मतदान घेण्यासाठी प्रचार करणार, परत 5 वर्ष जे गायब होणार. ते कोणतरी एक मालिका होती गायब होण्याची, 5 वर्ष परत गायब होणार, परत येणार. मिस्टर इंडिया सारखे ते येणार थोडी परत. म्हणजे मुलांच्या फक्त निवडणूक जिंकण्यासाठी गावागावांमध्ये जायचं, आश्वासनं द्यायची आणि निवडणूक झाली, मतं मिळाली का पुन्हा दुर्लक्ष करायचं करायचं. आणि मुलांचे प्रश्न वगैरे असतील ते आम्ही मांडायचे कोणाकडे? का आहे का खासदारांचं एक तरी प्रतिनिधी आहे का इथं का ज्याच्याकडे आम्ही समस्या मांडू शकतो? बा तो खासदारांकडे समस्या नाही आमच्या आहे का? एक तरी प्रतिनिधी आहे कोण ज्यांचा? मग आम्ही समस्या मांडायच्या कोणाकडे मांडायची समस्या? आम्ही जर जर तुम्ही म्हणता भविष्य आहे तर भविष्यासाठी तुम्ही काय खर्च करू राहिले याचं काहीच सांगणं नाही यांचं. नुसतं येतात 5 वर्षामध्ये मला नाही वाटत तालुक्यामध्ये ना त्यांच्या राजनैतिक कार्यासाठी त्यांनी 5 फेऱ्या मारल्या असतील, बाकीच्या फेऱ्याच नाही मारेल काही. कधी या 10 वर्षात खासदारांना बघितलंय? नाही बघितलं ना. खासदार कसं आहे तोच माहिती नाही, फक्त वोटिंग केलंय. जर उभे आहेत वंचितच्या उत्कर्षारूप होते, त्यानंतर महायुतीचे लोखंडे तुम्ही त्यांना मागच्या पंचवार्षिकला मतदान केलं, त्यानंतर आता भाऊसाहेब वागचौरे महाविकास आघाडीकडून उभे आहेत. कोण एक विद्यार्थ्यांसाठी त्यानंतर म्हणजे शिर्डी लोकसभेसाठी कोण तुम्हाला चांगला खासदार वाटतो आणि कुणाला मतदान करणार? सर, जी आपली भारतीय जनता करतील तसं मी सुट्टी घेणार, मस्त रिलॅक्स करणार. त्या दिवशी मी मतदानाला जाणार नाही, कारण आमचे काही कामच झाले नाहीत. आम्ही काय मतदान करायचं? पहिली गोष्ट ठीक करणे हा आपला अधिकार आहे आणि आपला उमेदवार निवडून देण्यासाठी मतदान करणं हे सर्वात काळाची गरज. ठीक आहे, तुम्ही मतदान नाही करणार, तुम्ही नोटाला मतदान करू शकता, पर्याय आहे तुमच्याकडे, पण मतदान केलं पाहिजे. करणार काय? मतदान करून आमचा फायदा काय? आपण आपल्याला नोटा सुद्धा पर्याय आहे. त्यानंतर मग तुम्ही पण मतदान नाही करणार ही भूमिका चुकीची. मतदान केलं पाहिजे. मतदान करणं ठीक आहे, पण जर उमेदवार सर निवडणूक आल्यानंतर आता तुम्ही सांगा, उत्कर्ष रुपवते मॅडम असतील किंवा बाकीचे खासदार वगैरे असतील, हे आत्ता आलेत सर्वजण नाही का? म्हणजे गेल्या 2 वर्षापासून समजा इलेक्शन आहे, 2 वर्ष आधी ते ग्रामीण पोरांकडे आले का तुमच्या समस्या काय आहे काय नाही? तुम्ही 6 महिन्यापासून या ना सर तुमच्या समस्या काय? अहो सर, समस्या 5 वर्षापासून होत्या, तुम्ही 6 महिन्यामध्ये काय समस्या सोडवणार आहे? तुम्ही जाब विचारला त्यांना? कोणाला जाब विचारायचा?
जाब विचारायचा आम्हाला जागायचे सर, जागायचे आम्हाला, कोणाला जाब विचारायचा आम्ही. आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे, नेते मंडळी प्रचार करण्यात व्यस्त आहेत, बरोबर आहे का नाही. ते म्हणतात यांनी हे केलं, ते बाकीचे म्हणतात यांनी हे केलं. विद्यार्थ्यांच्या समस्येवर कोणी बोलत नाही आहे, शेतकऱ्यांच्या समस्येवर कोणी बोलत नाही. काय विद्यार्थ्यांच्या समस्या काय आहेत सर? विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर त्यांनी काही कामं केली असते तर विद्यार्थ्यांच्या बाबतीत ते नक्की बोलले असते ना. त्यांनी ज्या गोष्टीमध्ये कामच केलं नाही त्या गोष्टीत ते बोलणार काय, त्यांना बोलायला सुचणार काय. आज इलेक्शन येऊ घातलंय, लोकसभेचं इलेक्शन आहे, कोण मोदी म्हणतंय, कोण राहुल गांधी म्हणतंय, कोण काय म्हणतंय, कोण काय म्हणतंय. हे फक्त इलेक्शन पुरतं येतात सर. 5 वर्ष आपण फक्त कष्ट करायचे आणि घरीच मारायचं, याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही जग दाखवलंच नाही यांनी. हे फक्त आपल्याला दाखवतात गाजर, ते कोणत्याही पक्षाचे असो. आपण कोणत्याच पक्षाचा माणूस नाही, आपला पक्ष एकच पक्ष आहे, एकनिष्ठ आहे आणि आपण काम आणि काम करतो. सर विषय फक्त आजच्या काळामध्ये एवढा आहे. आता तुम्ही एवढं विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली, मुलांचे प्रश्न ऐकून घेतले. सर अकोले तालुका हा आदिवासी तालुका आहे असं सगळेजण नारा फिरवता, त्याचा डंका वाजवता. सर या आदिवासी तालुक्यासाठी जे लोक आदिवासी तालुका आहे म्हणून ओरडत आहे त्यांनी आदिवासी तालुक्यासाठी काय केलं, हा माझा पहिला प्रश्न आहे. ना तुम्ही एखादी मोठं हॉस्पिटल तालुक्यामध्ये आणलं, ना तुम्ही खास तालुक्यासाठी एखादं धरण बांधलं, ना तालुक्यासाठी प्रत्येक गावामध्ये पाणपोई पाण्याची सोय केली. सर धरणं आहेत पण त्या धरणांचा तालुक्यातल्या लोकांना काहीच फायदा नाही आहे. पाण्याचा इतका खतरनाक प्रश्न आहे तालुक्यामध्ये पण याच्याकडं कोणाला बघायला वेळ नाही. विद्यार्थ्यांचा इतका खतरनाक प्रश्न आहे. सर माझ्याकडे अकॅडमीला येणारे विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थी आहे, काही विद्यार्थिनी आहेत, खूप सारे लांबून येतात सर. आपला प्रत्येकजण कसं म्हणतं आपला आदिवासी तालुका आहे. सर आपल्या तालुक्यात फक्त 2 बस स्टॉप आहे, एक राजूरला, एक अकोल्यात. येणाऱ्या ज्या गाड्या आहेत सर कधीच वेळेत नाही आहे. आता इतकं कडाक्याचं ऊन पडलेलं आहे. ग्राउंडचा टायमिंग तसा जर बघितला तर सकाळी 5:30-6 वाजता चालू करायला पाहिजे. सर गाड्यांअभावी मुलांना यायला मिळत नाही तर ते ग्राउंड मला 9 वाजता चालू करावं लागतं, पर्याय नव्हे. आणि उन्हामध्ये प्रॅक्टिस होत नाही. हेच गोरगरिबाचे. सर कोणत्या मंत्र्याचा, कोणत्या पुढाऱ्याचा, आपल्या तालुक्यातले पुढारी कोणत्या पुढाऱ्याचा पोरगा पोलीसमध्ये, कोणत्या पुढाऱ्याचा पोरगा आर्मीमध्ये, मला फक्त दाखवून द्या. तुम्ही फक्त दाखवा का हां याचा पोरगा पोलीसमध्ये आहे, याचा पोरगा आर्मीमध्ये, मला दाखवून द्या. सर ही कष्ट करणाऱ्यांची पोरं इथं येतात, राबतात आणि एवढं राबूनही आमची भरती प्रक्रिया ही लई नारा पिटवत असतील पण मी तुम्हाला सांगतो की आमची भरती प्रक्रिया पाहिजे तितकी पारदर्शक नाही. यावरती माझा सरकारवर आक्षेप आहे. ते सरकार कोणाचं आहे असो, मला सरकारशी काही घेणं देणं नाही. सरकारला फक्त निवडून येणं, 5 वर्ष लाल दिव्याच्या गाडीत फिरणं किंवा 10-5 गाड्या पुढं 10-5 गाड्या मागं, बस 5 वर्ष निघाले गेले काढाला काही घेणं देणं नाही त्यांना. गोरगरीब जनतेचं त्यांना काही घेणं देणं नाही आहे. हे फक्त उगाच येणार 1-4-2 वेळा. बघा तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा सर, तुम्ही कायम फिरत असता. एकदा निवडणूक संपली ना का डायरेक्ट पुढच्या निवडणूक येईपर्यंत जेव्हा वारं फिरायला सुरुवात होईल, वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल ना त्यावेळेला कुठंतरी एखाद्या आदिवासी भागात जायचं, एखाद्या कुटुंबाबरोबर जायचं, त्यांच्याबरोबर 4-2 फोटो काढायचे आणि म्हणायचे हो साहेब इकडे येतात, साहेब तिकडे येतात. साहेब पुढंच राहते नाही. सर एक रिअल कंडिशन आहे, तुम्ही फिरताय, तुम्ही बघा. साहेब लोक असा कोणता आमदार आहे, असा कोणता खासदार आहे, ठीक आहे त्यांना ती लेवल आहे, ती पोस्ट आहे, मान्य आहे मला, पण असा कोणता व्यक्ती आहे का ज्याला बिगर एसीची गाडी आहे, बरोबर ना. आणि सर आमच्यावाले, आता मी तर पोलीस भरतीच्या बाबतीत जर बोललो, आमचे पोलीस भरती करणारे किंवा पोलीस भरती करणारे पोरं मला तर कधी वाटत नाही बाबा फॅन खाली बसतील, नाही आहे त्यांना सोय. मग आपल्याला आता जो उमेदवार आपले कामं सोडवेल तो उमेदवार निवडून द्यायचा आहे. मग या भरतीच्या मुलांची उत्सुकता कशी आहे, त्यांना काय वाटते नेमकं? सर मला माझी ना जे आता 3 उमेदवार आहेत, भाऊसाहेब वागचौरे असतील, सदाशिव लोखंडे असतील, त्या उत्कर्षाताई रुपवते असतील, हे 3ही उमेदवार माझ्यासाठी चांगले. माझी अपेक्षा एक आहे, जो कोण निवडून येईल ना त्यांनी ह्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांसाठी थोडंसं लक्ष द्यावं. माझी त्यांना पण कळकळीची विनंती असेल. सर आम्ही प्रॅक्टिस चालू असताना माननीय आदरणीय
सदाशिवराव लोखंडे साहेब हे आम्हाला अगस्ती मंदिराजवळ भेटले होते. आम्ही त्यांच्यापर्यंत आमची समस्या पोहोचवली होती. त्यांनी लगेच आमच्या देखत त्यांच्या कोणत्या तरी सहकार्याला फोन करून ITI ग्राउंडची दुरुस्ती सांगितली होती. ही फक्त आमच्यापुरती मर्यादित झाली सर. ती आमच्यापुरतं मर्यादित बोलणं झालं त्यांचं. त्याचा फॉलोअप नंतर आम्हाला काही मिळाला नाही. सर हे जे लोक आहेत ना, समजा आदरणीय भाऊसाहेबजी वाकचौरे असतील, आदरणीय सदाशिवराव लोखंडे असतील, सर या लोकांपर्यंत माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस नाही पोचू शकत. कारण ह्या पुढाऱ्यांनी त्यांना इतकं विळखून धरलेलं असतं ना, आपल्या त्यांना तोंडच दिसत नाही. त्यांचेच त्यांना आवळून धरत्या. कारण का? त्याचं कारण बी तितकं मोठं आहे का जे काही मालामाल होणार आहे ते त्यांच्या खिशात आले पाहिजे. इकडं बाकीच्यांकडं काही गेलंच नाही पाहिजे हे फक्त त्यांच्या डोक्यात. पण पुढाऱ्यांना काय वाटतं, आम्हीच अरे तुमच्यामुळं वाटोळं झालं ना. इकडं आमच्या पोरांचंही वाटोळं झालं, भरती करणारे पोरं बी वाटोळं झालं, सगळ्यांचं वाटोळं झालं. सर अक्षरशः अशी परिस्थिती आहे का इतकं निबार ग्राउंड आहे आमचं ITIचं, इतकं कडक ग्राउंड आहे ज्याच्यावरती इंजुऱ्या होत्या पोरांना. पण आम्ही त्या गोष्टीसाठी जेवढं करतोय तेवढं करतोय, जेवढं आमच्याच्याने सहन शक्य होतंय तेवढं आम्ही करतोय. पण परिस्थिती नाही सर. 2-2, 3-3 हजार रुपयाचे शूज घेऊन मुलांना पळायची वेळ आहे. आता जे काय तुम्ही ITI ग्राउंडचा प्रश्न मांडला, तुम्ही खासदारांना अगस्ती मंदिराचं सांगितलं होतं. त्यांनी त्यांच्या कोणत्या तरी अधिकाऱ्याला फोन पण केला, पण हे काम अजूनपर्यंत फॉलोअप घेतलेलं नाही किंवा काम झालेलंच नाही आहे. मग आता तर आपल्याला हे करण्यासाठी समजण्यासाठी नेते मंडळी तर आता प्रचारात लय काय काय घोषणा देतात, आम्ही असं करू तसं करू. मग याच्याकडे कसं पाहत सर? असा विषय ज्यावेळेला एखाद्या गावात सभा चालू असेल आणि त्या सभेत एखादा नेता जर पुढून बोलत असेल आणि तो खूप वावा करून सांगत असेल ना, आता एक तुम्हाला खरं सांगतो, साधा 85 वर्षाचा म्हातारा माणूस सुद्धा येडा नाही राहिला. तो भले अंगठे बहादर असू दे, त्याला मीडियावरती सगळं दिसतं, यूट्यूबवरती सगळं दिसतं. लोक खालून हसते, हे गण सिरियसली बोलत, त्यांच्या माना बिनाच्या शिरा ताईट होते. पण खाली लोक हसते. का हसते? याचं कारण असं आहे, समोरचा सरळ सरळ खोटं बोलतो ना. मग मला साहेबांना तेच विचारायचं आहे, साहेब तुम्ही आमच्या देखत फोन लावला, सगळं झालं, त्याचा फॉलोअप काय? मग तुम्ही जर फोन लावून एवढं तुमचं सगळी यंत्रणा एवढी फिट आहे, तुम्ही तर या मतदारसंघात खासदार आहे, तुम्ही खासदार होते, मग कदाचित भविष्यात तुम्ही असालही, आमच्यासारख्यांचे तुम्हाला जर मतं पडले तर तुम्ही असालही. पण मग साहेब तुमचा फॉलोअप नाही ना. म्हणजे आता हे जे प्रचार सभेमध्ये मोठमोठ्या घोषणा करते, हे फक्त आरडायचे काम आहे. हे काहीच होत नाही. हा म्हणणार आम्ही रस्ते केले, आम्ही पाण्यात टाक्या दिल्या, हे केलं ते केलं. आता आपला जो आपल्या प्रश्न सोडेल तो चांगला उमेदवार नक्कीच निवडून गेला पाहिजे संसदेमध्ये. मग आता अनेक अपक्ष सुद्धा उमेदवार उभे राहिलेले आहेत. त्यानंतर महायुतीचे लोखंडे आहेत, त्यानंतर महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आहेत. आता नवीन चेहरा वंचितचा उत्कर्ष रूपवते त्यासुद्धा उभ्या आहेत. मग याच्यामध्ये तुमचा कल कोणाकडे असणार आहे? सर आता तसं जर बघितलं बरं का, मी कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, मी माणसाचा माणूस आहे. भाऊसाहेब वाकचौरेंच्या बाबतीत माझेवाले विचार पॉझिटिव्ह आहे. त्याचं कारण असं आहे का बऱ्याचदा बरेच जण सांगता बा मग भाऊसाहेब वाकचौरेंचं काय आहे, काय त्यांनी काय केलं आहे, कसं केलं आहे, तुमचं काय आहे बा. सर मी त्या माणसाच्या बाबतीत जास्त काही सांगणार नाही. पण मी ज्या गावचा आहे, मी ज्या गावात राहतो त्या गावात त्या माणसानं एक सभामंडप दिलेला आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी काय केलं, शेतकऱ्यांसाठी तेच. तर सर आमच्या गावच्या ग्रामसभेत मी विचारलं होतं या गोष्टीबद्दल जे तुम्ही मला विचारलं विद्यार्थ्यांसाठी. सर आमच्यासारखे विद्यार्थी लोक जे आहेत किंवा विद्यार्थी असाल किंवा आता आम्ही क्लास चालवतो म्हणून आम्ही एक थोड्याशा वरच्या स्टेजची थोडी माणसं जर म्हटलं तर एक गाव लेवलला पण सर मी या गोष्टी केलेल्या आहेत, विचारलेलं आहे. गावच्या ग्रामसभांमध्ये विचारलेलं आहे का बाबा तुम्ही मुलांसाठी क्रीडांगण देऊ शकत नाही, तुम्ही मुलांसाठी व्यायामशाळा देऊ शकत नाही. तर सर आता तुम्ही जे मुद्दे मांडले, व्यायामशाळा असेल, त्याच्यानंतर आधीचा मुद्दा, हे जे उत्कर्ष रूपवते त्यांनी जे उत्कर्ष पत्र आहे ते तुम्ही वाचलंय त्यांचा जाहीरनामा? सर उत्कर्ष रूपवतेंच्या बाबतीत मी अजून कोणतीही मुलाखत किंवा कोणतंही काही वाचलेलं बघितलेलं नाही. जो जाहीरनामा ज्या दिवशी ते वंचितकडून उभे राहिले आणि त्यानंतर जी श्रीरामपूरमध्ये वंचितची सभा झाली प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत, त्यांनी उत्कर्षपत्र नावाचा जाहीरनामा केलेला आहे. त्यामध्ये युवकांसाठी पण तुम्ही जे मुद्दे मांडले ते सगळे मुद्दे ते सर उत्कर्ष टाईमपर्यंत आमचे जे मित्रपरिवार आहेत, आमच्यातली जी मुलं आहेत, त्यांनीच ते मुद्दे आम्ही सगळे एकमेकांनी त्यांच्यापर्यंत नेले होते. पण नंतर त्यांचं काही मला आता आमच्याकडे सर विद्यार्थी आहेत,
आम्ही अकॅडमीच्या क्षेत्रातली माणसं आहोत. आमच्याकडं 100-200 मुलांचं कुटुंबाचा प्रश्न आमच्याकडे आहे. शेवटी सगळे आईवडील आमच्याकडे येतात, फॉलोअप घेतात. जसं आम्ही विद्यार्थ्यांच्या घरच्यांना ते पोलीस होऊन द्यावं किंवा ते पोलीस होऊन जावे असा फॉलोअप देण्यासाठी रोज कष्ट करत असतो, रोज आदबत असतो. तसं या गव्हर्नमेंटवाल्यांनी बी आमच्यासाठी आदबावं. मी उत्कर्षताईंचा अजेंडा काय असेल तो मी काय वाचला नाही, बघितला नाही. जर त्यांचा अजेंडा जर माझ्या मनाने जर चांगला असेल किंवा माझे त्याच्यातनं कामं होणारे असतील तर मी 100% माझे आमचे सगळे विद्यार्थी मित्र घेऊन उत्कर्षताईंबरोबरही जाऊ शकतो. मी तुम्हाला मागे सांगितलं, मी कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. माझा विषय एकच आहे, जो आपल्यासाठी आपण त्याच्यासाठी. आज आपण एखाद्या लायब्ररीला जायचं जर ठरवलं तर आपल्याला 400 रुपये लायब्ररीसाठीचे पे करावे लागतात. अशा वेळी खासदार निधीतनं एखाद्या लायब्ररीची जर उपलब्धता अकोले तालुक्यातल्या सामान्य घरातल्या विद्यार्थ्यांसाठी झाली असती तर त्या मुलांचा किमान हातभार त्या मुलांना लागला असता. ही एक गोष्ट आहे. आणि आणखी एक गोष्ट मुलांसाठी मोठी, ज्यावेळी आपले 2 पंचवार्षिक म्हणजे 10 वर्ष आपल्याकडे जे खासदार होते माननीय लोखंडे साहेब, त्या लोखंडे साहेबांना आम्ही भेटलो आणि ITIचा ट्रॅक आमच्या मुलांसाठी नीट करून द्या अशी विनंती केली. ते अगस्ती मंदिराकडे असताना त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं. त्या आश्वासनानंतर पोकळ ठरलं. त्यांनी काही अधिकाऱ्यांनाही त्यावेळी फोन केला. मात्र नंतर जी ठोस कार्यवाही किंवा ठोस पावलं त्या संबंधी उचलायला पाहिजे होते, त्या संबंधी ते उचलले गेले नाही. आणि आणखी एक गोष्ट आहे की 2 पंचवार्षिक लोखंडे साहेब या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार म्हणून राहिले. त्यांच्याशी सामान्य जनतेला आमच्यासारख्या व्यक्तींना देखील संपर्क करता आला नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला गेल्या 10 वर्षांमध्ये लोखंडे साहेब तितके जवळचे कधी वाटलेच नाहीत की त्यांच्यापर्यंत आम्ही आमच्या समस्या घेऊन जाऊ शकतो. मुलांमध्ये जो रोज दिसतोय त्याला कारणही अनेक आहे. अकोल्यामध्ये एकच ग्राउंड आहे सर ग्राउंड करण्यासाठी, मैदानी प्रशिक्षणासाठी, त्या ITIचं ग्राउंड आहे. आता जर तुम्ही जाऊन त्या ग्राउंडची परिस्थिती पाहिली तर मुलांना 100च्या 1600च्या आणि 800 मीटरच्या ट्रॅकवरती नीट पळता देखील येत नाही. अनेक मुलांना सीन पेन होतो, अनेक मुलांच्या टाचा आदळतात, गुडघ्यांना हादरे बसतात, मसल्स पेन मुलांना होतात. कित्येक मुलं त्यामुळे फक्त आणि फक्त आजारी पडलेत की ज्यांना महिन्यापासून ग्राउंडवरती प्रॅक्टिस करता येत नाही आहे. इतक्या मोठ्या समस्याकडे एक जाणता लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतो. याचा अर्थ तुम्हाला तुमच्यासाठी ती समस्याच नाही आहे, नाहीतर इतक्या तळमळीने मुलांनी तुमच्यापर्यंत त्यांच्या भावना पोहोचवल्या होत्या, अडचणी पोहोचवल्या होत्या. एक जबाबदार लोकप्रतिनिधीचं काम होतं की त्यांच्यापर्यंत पोहोचणं आणि नक्की त्या अडचणींची सोडवणूक करणं. पण अशा कोणत्या अडचणीची सोडवणूक गेल्या काही महिन्यापासून झाली नाही. जेव्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा विचार येतो तेव्हा आम्ही विकासाची काही परिमाण ठरवतो. आमच्या दृष्टीने या ठिकाणी विकास होणं म्हणजे फक्त भौतिक विकास होणं हा नाही आहे, तर मानसिक विकास होणं, वैद्यकीयदृष्ट्या विकास होणं, शैक्षणिकदृष्ट्या विकास होणं, या सगळी परिमाणं, ही सगळी प्रतीकं विकासाच्या संकल्पनेमध्ये पोहोचली पाहिजे. आणि अशा व्यक्तीला बळ मिळालं पाहिजे की जे व्यक्ती आमच्यासाठी आणखी काही करू शकेल. देशामध्ये सगळ्यात मोठा आत्ताची समस्या आहे ती म्हणजे महागाईची, आणि त्याच्यानंतरची मोठी समस्या आहे की बेरोजगारीची. तुम्ही जर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा आकडा ऐकला असेल तर त्यांचं असं म्हणणं आहे की भारतातील 83% युवक हे बेरोजगार आहेत. जर या देशातला 83% युवक हा जर बेरोजगार असेल आणि युवकांच्या समोर रोजगाराची इतकी मोठी समस्या असेल, या देशातील कर्ती लोकसंख्या जर बेरोजगारीकडे झुकत असेल तर कोणत्याही जबाबदार शासनाने या बेरोजगारीकडे अधिक चांगलं लक्ष दिलं पाहिजे. या शासनाने अग्निवीर नावाची योजना आणली सर. 19व्या वर्षी जो मुलगा सिलेक्ट होतो तो 24व्या वर्षी पुन्हा बेरोजगार होतो. मग जिथे 17 वर्षाच्या बॉन्डवरती अशा व्यक्तींना घेतलं जायचं, आता ते फक्त 4-4 वर्षाच्या करारावरती जात आहे आणि ते हुतात्मा झाले तरी त्यांना शहीदाचा दर्जा भेटत नाही आहे. तिथे देखील त्यांचा अपमान केला जातो. म्हणजे नोकरीची शाश्वती नाही. आणि ते असं काय होतं की तुम्ही एखाद्या व्यक्ती नोकरीवरती घेतल्यानंतर त्याला 4 वर्षाचा जबाबदारी देत आहेत फक्त देशसेवेसाठीची. सर तुम्ही आणखी एका गोष्टीची लक्षात घ्या, एखाद्या व्यक्ती जेव्हा 4 वर्षाचं ट्रेनिंग घेतो, म्हणजे 6-7 महिन्याचं ट्रेनिंग, आणि पुढे तो सातत्याने त्याचं काम करतो, तो वेल ट्रेन झालेला असतो. आणि ज्यावेळी त्याच्या हाताला काम मिळणार नाही त्यावेळी तो कोणत्या कार्यवाहीमध्ये गुंतला जाईल हे सांगता येणार नाही. ही सगळ्यात मोठी समस्या आहे. म्हणजे ज्या एका व्यक्तीला शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि असा व्यक्ती वयाच्या 24व्या वर्षी बेरोजगार होऊन जेव्हा समाजामध्ये पदार्पण करेल त्यावेळी त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये तो व्यक्ती काय करू शकेल याची शाश्वती हे सरकार घेणार आहे का? शेतकरी इथला प्रचंड परेशान आहे सर. ज्यावेळी तुमच्या निवडणुका येतात त्यावेळी तुमचे पेट्रोलचे भाव कमी होतात, ज्यावेळी तुमच्या निवडणुका येतात कांद्याचे भाव तुमचे वाढले जातात, ज्यावेळी निवडणुका येतात महागाई कमी केल्याचा नारा दिला जातो.
दूध उत्पादक गेल्या कित्येक वर्षापासून 22 ते 23 रुपयापासून दूध घालतायत. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळात आज एकदा देखील वाचलं नाही की दुधाचे भाव वाढले पाहिजे, कारण आमच्याकडे येणारा बहुतांश विद्यार्थी हा शेतकरी कुटुंबातला आहे. कुणी अधिकाऱ्याचा मुलगा पोलीस होण्यासाठी येत नाही. म्हणजे एकीकडे तुम्ही दुधाच्या पिशवी आणि सुट्ट्या दुधाचा भाव 40 रुपयापर्यंत नेता आणि शेतकऱ्यांच्या दुधाचा भाव 23 रुपयापर्यंत आणता. म्हणजे तुम्ही निर्माण केलेलं उत्पादन हे महागडं हाय क्वालिटीचं आणि शेतकऱ्याने रक्ताचं पाणी करून शेतीला रक्ताचं सिंचन करून पिकवलेला माल आणि काढलेलं दूध हे कमी प्रतीचं. सर, या महाराष्ट्रामध्ये कृषीप्रधान देशामध्ये शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिलं जातं. आपल्याकडे धवल क्रांती झाली. धवल क्रांतीने दूध उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली. शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा काना म्हणून आपण दूध व्यवसायाकडे पाहतो. तो दूध व्यवसायाचा काना सर मोडून पडलाय. आपल्याकडे आणखी एक परिस्थिती आहे की एक घरामध्ये 2 मुलं असतील तर एकाने शेती करायची आणि दुसऱ्याने सरकारी नोकरी करायची. सरकारी नोकऱ्यांचा इतका गंभीर प्रश्न या राज्यामध्ये आणि देशामध्ये निर्माण झाला आहे की 4-4, 5-5 वर्ष मुलांना ट्रेनिंग घ्यावं लागतं त्या सभेमध्ये जाण्यासाठी. जागा वेळेवरती सुटतात तर परीक्षा होत नाही. परीक्षा झाल्या तर त्या पारदर्शकपणे होत नाही. त्या पारदर्शकपणे झाल्या तर निकाल वेळेवर लागत नाही आणि निकाल वेळेवर लागला तर वेळेवरती नियुक्त्या होत नाही. या सगळ्या समस्याशी इथला तरुण हा तोंड देतो आहे. महाराष्ट्रामध्ये 2016 नंतर ग्रामसेवकचं एकही पद भरलं गेलं नाही आहे शासनाच्या काळामध्ये. आरोग्य विभागाचं, कृषी संवर्धन विभागाचे साधी पदं भरली गेलेली नाही आहे. सरकारी परीक्षा या खाजगी कंपन्याकडनं घेतल्या जातात. याचा अर्थ सरकारी व्यवस्थेवर परीक्षा घेणाऱ्या सरकारी व्यवस्थेचाच भरोसा राहिलेला नाही. तर मुख्यमंत्र्याला देखील खाजगी करून टाका ना आणि जनतेची मदत तरी कशाला घेता? खाजगी पॅनल नियुक्त करून मुख्यमंत्री निवडून द्या. विधानसभा विषय मांडला तुम्ही, म्हणजे जनतेची मतं घेता तर आपण ज्या उमेदवाराला मत दिलं तो उमेदवार पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेला किंवा असं या 5 वर्षात खूप वेळा घडलं आहे. म्हणजे महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण म्हणून महाराष्ट्र आता ओळखला जातोय. मग या फोडाफोडीच्या राजकारणाबाबत काय वाटतंय? हे बघा, आता साधी सरळ गोष्ट आहे. आपण जर महाराष्ट्र राज्याचा राजकारणाचा जर विचार केला तर 2 महत्त्वाचे पक्ष फुटले गेले. सगळ्यात आजचा पक्ष फुटला गेला, शिवसेना फुटला गेला, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटला गेला. आता याच्या मागे ही केंद्राची एक सत्ता असणं हे देखील महत्त्वाचं कारण आहे. कारण कोणत्याही घटक राज्यातील राज्य शासनं हे अस्थिर करून तिथे स्वतःचा प्रवेश करून घ्यायचा, तिथे स्वतःची सत्ता प्रस्थापित करायची, राजकीय पक्ष अस्थिर करायचे, जनतेला अस्थिर करायचं आणि लोकांमध्ये चुकीच्या माहित्या पसरवायच्या. महाराष्ट्रामध्ये जे 2 पक्ष फुटले सर, मला सांगा, एखाद्या व्यक्तीने एखादा पक्ष स्थापन केला, 66 पासून तो पक्ष स्थापन केलेला आहे. म्हणजे असं झालं आपण आपल्या मुलगा वाढवायचं आणि ते कमवतो झालं का दुसऱ्याने जाऊन ते माझं आहे म्हणून कमवण्यासाठी घेऊन जायचं. ही अशी परिस्थिती झालेली. त्याच्यामुळे नैतिक अधपतन झालं. राजकारण्यांना जनतेच्या प्रश्नांचं काही देणं घेणं राहिले नाही. ईडीच्या IBच्या कार्यवाह्या होतात म्हणून पक्ष फोडले जातात आणि आम्ही देशसेवेसाठी गेलो, आम्ही म्हणून सांगितलं जातं आम्ही भ्रष्टाचार मुक्त आहोत असं सांगणारा पक्ष भ्रष्टाचारांना स्वतःमध्ये घेतो आणि जनतेनं सांगतो की आम्ही देशसेवेसाठी यांना आणि आम्ही राष्ट्रासाठी, आम्ही एखाद्या विशिष्ट हिंदुत्वासाठी आम्ही एखाद्या पक्षामध्ये गेलो. यांचं हिंदुत्व खोटं आहे, वेगळं हिंदुत्व आहे यांचं. सत्ताप्रिय आहे, ते सत्तेसाठी गेलेले आहेत. आणि आणखी एक गोष्ट आम्ही वाचतो, आम्ही मुलांना शिकवतो, आम्हाला एक जाणीव होते की तुम्ही किती खोटं बोललात तरी समाजाला आत्ता कळतं. प्रसारमाध्यमातून तुम्ही किती एखादी गोष्ट 10-10 वेळा ठोकून ती खरी आहे असं सांगण्याचा प्रयत्न करा किंवा स्वतःला अधिक प्रामाणिक सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. तरी देखील प्रसारमाध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवली जाते असा आरोप आहे. हो, आहेच की. प्रसारमाध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवली जाते, युवकांना भडकवण्याचा प्रयत्न केला जातो, तथ्यहीन माहिती अधिक गाजावाजा करून अधिक लोकांपर्यंत पोहोचवली जाते. तिचा कधी नीट फॉलोबॅक घेतला जात नाही आणि कधी तिची चौकशी केली जात नाही. म्हणजे अलीकडे काही वेबसाईटमध्ये ते फॅक्ट चेक केलं जातं, असं कोणतंही फॅक्ट चेक केलं जात नाही. व्यक्तींच्या प्रतिमा मलिन केली जातात, त्यांचं चारित्र्य मलिन केलं जातं आणि त्या व्यक्तीचं राजकीय असॅसिनेशन घडून आणलं जातं, राजकीय किंमत शून्य केली जाते, त्या व्यक्तीची किंमत शून्य केली जाते. सर, मध्ये मी काही कोणत्याही राजकीय पक्षाचा समर्थक नाही आहे, तरी देखील एका महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्याची तुलना ही अफजल खानासोबत सोशल मीडियावरती होत होती आणि तरुण मुलं फर्स्ट टाईम वोटर अशा प्रकारचे पाहत होते की त्यांना फक्त मतदान करायचं आहे आणि त्यांच्यामध्ये या भावना प्रेरित झाल्या की त्यांचं मतदान घ्यायलाही मोकळे झाले आणि तेही मतदार इतका सजगपणे चांगला विचार करत नाही आहे की नक्की समस्या कोणत्या आहेत आणि कोणत्या समस्याला आपल्याला तोंड द्यायचं. बऱ्याच गोष्टी. आणि दुसरी हा झाला एक मुद्दा. दुसरीकडे एक विरोधकांकडून सुद्धा एक मुद्दा उपस्थित केला जातोय की संविधान धोक्यात आहे. तर आता जे सत्ताधारी आहेत ते म्हणतात संविधान धोक्यात नाही. त्यांनी 400 पारचा नारा दिलेला आहे आणि विरोधी पक्ष जो आहे किंवा विरोधक ते म्हणतात संविधान धोक्यात आहे आणि संविधानासाठी
एकत्र आलेलो आहे आणि संविधानासाठी आम्हाला निवडणूक लढवायची आहे. खरंच संविधान धोक्यात आहे असं इथल्या तरुणांना वाटतं की काय हा फक्त राजकीय अजेंडा आहे काय? आता याच्याकडे आपण 2 भूमिकांमधनं बघू शकतो. मुळात भारतीय राज्यघटनेचं कलम 368 आहे आणि भारतीय राज्यघटना 368व्या कलमानुसार असं म्हणते की काळानुसार ज्या ज्यावेळी बदल करणं अपेक्षित आहे त्यावेळी संविधानामध्ये बदल केले पाहिजे. मग नक्की 400 पारचा हा नारा आहे, हा नक्की कशासाठी आहे? हा हिंसक नारा आहे की पुनरुत्थान या संविधानाचं कारण याच्यासाठी दिला आहे? मुळात हे कितीपत घडेल किंवा संविधान बदलणं कितपत शक्य आहे हा देखील विचाराधीन मुद्दा आहे. पण काही लोकही अभ्यासू नसतात, त्यांना त्याच्यातलं तथ्यात्मकदृष्ट्या माहिती नसते, त्याने अशा गोष्टींचा प्रसार केला जातो. पण आणखी एक गोष्ट आहे, संविधान बदललं जाईल तेव्हा ते काही गाजावाजा करून बदललं जाणार नाही. 400 मतं आम्हाला द्या म्हणजे आम्ही संविधान बदलू, इतका मोठा गाजावाजा करून ते काय बदललं जाणार नाही. ते गुप्तपणे बदललं जाईल, ते या जनतेला नकळतपणे बदललं जाईल आणि ते कधी बदललं जाईल हे सांगणं तसं शक्य नाही आता. आणि 400 पारचा नारा तर BJPने आता किमान मागे सुद्धा घेतला, इतक्या त्यांच्या भाषणामध्ये काय ते येत नाही. आणि कधी कधी असं पण होतं, आपल्याकडे एखादा खुर्चीवाला येतो खुर्ची विकत घ्यायला, तो सांगतो 400 रुपयाला खुर्ची आहे आणि देताना तो 150 रुपयाला देऊन जातो. कधी कधी असंही होतं. त्याच्यामुळे काय फार मोठ्या आकडेवारीवरती विश्वास कसा ठेवायचा? आणि मोठमोठ्या भरत्या काढल्या गेल्या. म्हणजे एक सरळ तुम्हाला मी क्रोनॉलॉजी सांगतो, तुम्ही समजून घ्या. 5 वर्षे भरती काढायची नाही आणि 1 वर्षी मोठी भरती काढायची आणि सांगितलं की आम्ही मेगा भरती काढली. एका अर्थ विद्यार्थ्यांची फसवणूकच आहे. जो मुलगा एजबार होतो त्याचं तुम्ही काय करणार आहात? म्हणजे कोविडचे वर्ष निघून गेले, तुम्ही त्या मुलांसाठीचं काय केलं? अनेक समस्या आहे. लोकप्रतिनिधींनी या समस्येमध्ये नक्की बारीक लक्ष घातलं पाहिजे, कारण तुम्ही मतं घेता म्हणजे लोकांची जबाबदारी घेता. लोक तुमच्यावरती विश्वास ठेवून तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून नेमून देता. तुमचं हे नैतिक कर्तव्य आहे आणि भारतीय राज्यघटनेनं घातलेलं तुमच्यावरती बंधन आहे की तुम्ही जनतेसाठी उत्तरदायित्व असलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न एक समाज मनाचा की समाज मन आता नक्की कोणत्या बाजूला झुकतंय, तर समाजाचं मन हे सर बदललेलं दिसतंय. समाजाला परिवर्तन हवं आहे, कारण अँटी इन्कम्बन्सी 10 वर्षाच्या सत्ता काळानंतर कोणत्याही व्यक्तीच्या बाबत येऊ शकते. आणि माझ्या मते ही अँटी इन्कम्बन्सी खूप मोठ्या प्रमाणात शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जाणवते. 3ही उमेदवार हे सुज्ञ आहेत, याच्यामध्ये काही दुमत असण्याचं काही कारण नाही. शिक्षितही आहेत. त्याही तुलनेत एक जे सत्ताधारी होते त्यांनी 10 वर्षामध्ये कोणतं काम केलं याचंही मूल्यमापन केलं जाईल. नवीन यांनी स्वतःचा आराखडा स्वतःच्या घोषपत्रामधून कशा पद्धतीने ठेवलं याचंही मूल्यमापन केलं जाईल. म्हणजे उत्कर्षपत्र असेल किंवा मग यांनी सांगितलेलं आहे भाऊसाहेब वागचौरे यांच्या पक्षाने जे पत्र घोषित केलं त्याच्यामध्ये नक्की कोणत्या बाबी आहेत त्यांची व्यवस्थित जनता चर्चा करेल. आणि माझं तर असं मत आहे, जनता ज्या ज्यावेळी निवडणुका. आणि आणखी एक समस्या सर या भारतामध्ये हीट वेव्ह प्रचंड प्रमाणात आली आणि निवडणुकीची टक्केवारी प्रचंड घसरती आहे. ही खूप मोठी समस्या आहे. त्याच्यामुळे आमचं सांगणं असं राहील की जर आपल्याला परिस्थिती बदलायची असेल तर अधिकाधिक लोकांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती जावं, मतदानाचा हक्क बजावावा. आणि मतदान हे आपल्या विकासासाठीचं आहे, आपल्या संरक्षणासाठीचं आहे. ही गोष्ट लोक मनामध्ये ठेवावी आणि अधिकाधिक लोकांनी मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान करावं. दुसरा एक मुद्दा आहे या निवडणुकीत जास्त पुढे आलेला आहे, म्हणजे लोखंडेंच्या प्रचारार्थ जे इथं अकोल्यामध्ये सभा झाली त्या सभेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणाले की हिंदुत्वाचा मुद्दा कार्यकर्त्यांना संबोधित करताना की हिंदुत्वाचा मुद्दा हा आपल्याला पुढं घेऊन जावं लागणार आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे या निवडणुकीत. तर मग हा हिंदुत्वाच्या मुद्द्याकडं पण तरुण जास्त वळालेले दिसत आहेत आपल्याला. मग हे कसं काय? आता हे बघा, भारतीय राज्यघटनेचं कलम 25 आपल्याला यासाठी समजून घ्यायला लागेल. भारतीय राज्यघटनेचं कलम काय सांगतो बघा, या देशातला जैन, या देशातला बौद्ध, या देशातला शीख हा हिंदू या धर्माचा भाग आहे. असं जर आपण एकूण वर्गवारी केली तर या देशामध्ये जवळजवळ 80% म्हणजे मॅजॉरिटीमध्ये हिंदू समुदायाची लोकसंख्या आपल्याला भरते. हिंदुत्व ही एक वेगळी संकल्पना आहे. हिंदुत्वामध्ये आपण हिंदू संस्कृतीचे पाईक होतो सर, म्हणजे पण ती प्रक्षोभकपणे कधी आपल्यासमोर आलेली नव्हती. यांनी जे हिंदुत्व प्रक्षोभकपणे आपल्यासमोर आणून कुणाला तरी आम्ही खाली दाबण्यासाठी याचा वापर करतो, ही गोष्ट माझ्यासारख्याला मान्य होत नाही. या देशामध्ये बहुसंख्या आहे, बहुसंख्यांचा स्वतःचा धर्म आहे. आपण आपल्या प्रथा परंपरा आणि आपले सण उत्सव आपण सगळेजण कालही त्या धर्माप्रमाणे साजरे करत होतो, आताही त्या धर्माप्रमाणे साजरे करतो. 70 वर्षामध्ये एखादा धर्म धोक्यात आला नाही आणि तो लगेच अचानक धोक्यामध्ये येईल, ह्याही काही संकल्पना खऱ्या नाही आहेत. आणि त्यावर माझं आणखी असं एक म्हणणं आहे की जर खरंच हिंदुत्व आपल्याला प्रिय असेल तर इथल्या हिंदूंना 110 रुपये लिटरने पेट्रोल का घ्यावं लागतं, इथल्या हिंदूंना गॅस 1100 रुपयाने काय घ्यावा लागतो. म्हणजे एका बाजूला तुमचा हिंदुत्वाचा नारा आणि दुसऱ्या बाजूला त्याच हिंदुत्वावर महागाईची गादा तुम्ही टाकायची आणि हिंदुत्वाचं नावाखाली तुम्ही जनतेचं शोषण करायचं, ही दुहेरी भूमिका आहे.
म्हणजे जर मग मला असं वाटतं की तुम्हाला जर खरंच हिंदुत्व हा आपला जर महत्त्वाचा मुद्दा असेल तर मग हिंदूंसाठी आणखी सवलती का नाही? हिंदूंमध्ये बेरोजगारी संपली पाहिजे होती, हिंदूंसाठी महागाई संपली पाहिजे होती, सगळ्या हिंदूंना शिक्षणाचे प्रश्न संपले पाहिजे होते. राजकीय गोष्टीतून सामाजिक प्रश्न काही सुटत नाही, हे फक्त ध्रुवीकरण केलं जातं. ध्रुवीकरणाच्या राजकारणासाठी वापरलेला हा मुद्दा आहे आणि यातनं फक्त माताची पोळी भाजली जाते. कोणताही धर्म या भारतामध्ये काही कधी धोक्यात नव्हता आणि कधी धोक्यात असेल. ही महान संतांची भूमी आहे, ही वारकऱ्यांची भूमी आहे, महान परंपरा लाभलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून इथे सर्व धर्म समभावाची परंपरा आणि एक उज्ज्वल परंपरा. आपण महाराष्ट्राला म्हणतो की हा आधुनिक विचारांचा महाराष्ट्र, हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र. त्याच्यामुळे महाराष्ट्र नक्कीच या संकल्पनेचा विचार करेल आणि आपलं मत योग्य ते पारड्यामध्ये टाकेल. कोणताही शाब्दिक छळाला आणि शाब्दिक फसवणुकीला बळी पडणार नाही. बरं, काय समस्या आहेत तरुणांच्या आणि या लोकसभेच्या निवडणुकीकडं कसं तरुण बघताय? तरुणांच्या समस्या म्हणजे अशा की वैयक्तिक मी पण आणि माझे सहकारी किंवा मग विद्यार्थी पण आम्ही भरतीची तयारी करतो. म्हणजे अनेक सरकारी वेगवेगळ्या ज्या भरत्या निघतात त्यांची तयारी करतो. मी वैयक्तिक स्वतः 2019 साली 6 फॉर्म्स भरले होते. 6 फॉर्मपैकी फक्त मला 2च पेपर देता आले. आत्ता ह्या वर्षी मी 10 फॉर्म भरले. 10 फॉर्मपैकी मी 3 पेपर दिले. आता ते पेपर कधी होतील याची गॅरंटीच नाही. म्हणजे गव्हर्नमेंट कुठल्याही सरकारी भरतीचं टाईमटेबल शेड्यूल काहीच देत नाही. म्हणजे समजा तुम्ही जर आज टाईमटेबल दिलं 2 महिन्याने 3 महिन्याने पेपर होणार हे जर कळलं तर पोरं तितक्या जोमाने अभ्यास करतात. आमचं असं झालं, आम्ही इतक्या जोमाने अभ्यास केला आहे आणि नंतर एक वेळ अशी आली की आम्हाला अभ्यास सोडून द्यायला लागला आहे. पेपर कधी येतेच कळत नाही. एक तर पेपर असा झाला आहे की 3 वेळा हॉल तिकीट येऊन पण पेपर झालेला नाही. 2019 साली आम्ही फॉर्म भरले पण पेपर झाले नाही. तर मग आम्ही भरलेल्या फीचं काय? अशा लाखो लोकांनी फी भरली आहे तर ती फी गेली कुठं? जर गव्हर्नमेंटला विचारलं, गव्हर्नमेंटनी ज्या कंपनीला दिलं होतं ती कंपनी सांगते की आमच्याकडनं डाटाच गेला आहे सगळा. मग डाटा जर तुमच्याकडनं गेला आहे तर मग आमच्या एवढ्या पैशाचं झालं काय आणि केलं काय, आम्हाला ते पैसे रिटर्न कोण देणार? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर आपल्या तालुक्यात जर बोलायचं झालं तर असं सरकारी असं क्रीडांगण विद्यार्थ्यांसाठी नाही आहे. म्हणजे आपण म्हणतो अभिमानाने म्हणतो की आमचा आदिवासी तालुका आहे, असं म्हणतो तसं म्हणतो. पण आपण तुम्ही पाठपुरावा याचा केला, खासदारांना भेटले, मग खासदारांनी ते पूर्ण का नाही केलं? नाही, आता मग हा त्यांचा कदाचित अजेंडा असेल की आलेल्या माणसाला नाराज करायचं नाही, आल्यानंतर फक्त म्हणायचं हो हो मी करतो अधिकाऱ्यांना. मग म्हणजे माझं तर असं मत आहे की सगळ्याच राजकारण्यांचं असं आहे, तिथं आल्यानंतर एखाद्या अधिकाऱ्याला फोन करायचा, त्या अधिकाऱ्याला पण पाठ झालेला असतो. आता साहेबांचा फोन आला म्हणजे आपल्याला असं असं बोलायचं आहे आणि तेवढी वेळ मारून न्यायची. साहेबही खुश, तो गेलेला व्यक्तीही खुश आणि सगळे खुश. फक्त वेळ मारून नेण्यासाठी ते आश्वासन. हो हो हो, वेळ मारून नेणे याच्यापेक्षा वेगळा मुद्दा नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता लोकसभेची निवडणूक आहे म्हणजे राष्ट्रीय पातळीवरच्या मुद्द्यांवरच बोललं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे. म्हणजे मला आठवतं की डिझेल 50 रुपये 40 रुपये होतं आणि ते डिझेल आता डबल झालं आहे ऑलमोस्ट, म्हणजे जवळपास 100 पार झाली. तर मग मला असं म्हणायचं आहे की माझा बाप तेव्हाही दूध विकायचा, आजही दूध विकतो. तेव्हा दुधाचे भाव 15, 16, 17 रुपये होते. ते भाव का डबल झाले नाहीत? खाद्याचे बाजार जर 2 रुपये दुधाचे बाजार वाढले का खाद्याचे बाजार लगेच 50, 100, 200 रुपयांनी वाढतात? माझं असं मत आहे की तुम्ही खाद्याचे बाजार वाढवा, पण फक्त शेतकऱ्याच्या दुधाचे 2 रुपयांनी बाजार वाढले म्हणून तुम्ही खाद्याचे बाजार 50, 100 रुपयांनी वाढवता. मग हे मालवरचा खातं कोण? ह्यावर प्रश्न कोण विचारणार? आमच्यासारखी सामान्य लोक एकदा जाणार, बोलून येणार, समजा आमचा जो लोकप्रतिनिधी असेल त्याला. पण मग याचा पाठपुरावा करणारं कोण आहे? स्वतः लोकप्रतिनिधी. त्यांना कळत नाही का ह्या गोष्टी? त्यांना या गोष्टी कळल्या पाहिजे की समजा खाद्याचे बाजार जर इतक्या रुपयांनी वाढत आहेत तर मग हे जात आहेत कुठे? मग समजा दुधाचे बाजार तुम्ही खसकन 2 रुपये 5 रुपयांनी कमी करता, खाद्याचे बाजार तितके कमी होत नाही ना, मग हे परवडतं कुठे आम्हाला सांगा ना. आता एक रोजगाराचा मुद्दा तुम्ही सांगितला, त्यानंतर महागाईचा सुद्धा मुद्दा सांगितला, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या बाबतीत आरक्षणाचा सुद्धा जो काही मुद्दा आहे तो गाजलेला आहे. आपले मनोज जरांगे पाटील जे आहेत ते दिवस रात्र त्यांनी एक करून मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभा केलेला आहे. पण सरकार या मराठा आरक्षणाकडे गेली अनेक वर्ष दुर्लक्ष करत आहे असं वाटते का? म्हणजे जेव्हा निवडणूक येते त्यावेळेस आम्ही मराठा आरक्षण देणार असं राजरोसपणे घोषित केलं जात आहे. म्हणजे सरकारी जे काही उमेदवार आहेत त्यांचं सरकारचं दुर्लक्ष होतंय का याकडं, आणि का होतंय ते असं? 100% दुर्लक्ष होतंय. मराठा आरक्षण हा 100% राजकारणाचा मुद्दा आहे. आरक्षण जर द्यायचंच असेल तर ते कसंही देता येतं.
मग विरोधी पक्षावाल्यांनाही आरक्षण द्यायचं आहे, जे सत्तेत आहे त्यांनाही आरक्षण द्यायचं आहे. मग हा घोडा अडतंय कुठं? मग कुठंतरी एक जण जाणार, कुठंतरी याचिका दाखल करणार आणि मग ते आरक्षण मागे येणार. फक्त पाठपुरावा करायचा नाही, किंवा मग जरी पाठपुरावा करणं, समजा आता एक XYZ पक्षाचं सरकार आहे, मग त्यांच्याकडनं पाठपुरावा होत नाही ही टीका केली जाते. पण तुम्ही विरोधी पक्षात आहे, तुम्हालाही असं वाटतंय का मराठा आरक्षण टिकलं पाहिजे, मग यांना पाठबळ द्या ना. बरोबर ना? श्रेय तुम्ही दोघंही घ्या, आम्हाला तो मुद्दा नाही आहे. फक्त आरक्षण टिकलं पाहिजे हा मुद्दा आहे. मग तुम्ही फक्त कुठेतरी त्यांची बदनामी व्हावी, जे सरकार सत्तेवर आहे त्यांनी पाठपुरावा केला नाही हा मुद्दा तुम्हाला भेटावा म्हणून तुम्ही त्यांना बळ देत नाही. मग तुम्हाला आरक्षण द्यायची ही तुमची इच्छा आहे, पण फक्त ते श्रेय त्यांना मिळू द्यायचं नाही, म्हणून हे सगळं चालू आहे. आणि हा फक्त आणि फक्त वेळ काढूपणा आहे. आणि आरक्षणाचा मुद्दा फक्त आणि फक्त राजकारणासाठी, मतासाठी, दुसरं काहीच नाही. आपण आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात येऊ. शिर्डी लोकसभा मतदारसंघात जे काही 10 वर्ष होते ते सदाशिव लोखंडे हे खासदार होते. त्याच्या आधी भाऊसाहेब वागचौरे होते. आणि आता अनेक अपक्ष उमेदवार आणि 3 उमेदवारांमध्ये प्रामुख्यानं तिरंगी लढत होणारे उत्कर्ष रुपवते असतील, भाऊसाहेब वागचौरे असतील आणि सदाशिव लोखंडे. मग कोणाकडे तुम्ही बघता एक आश्वासक चेहरा म्हणून? जर स्पष्टच सांगायचं झालं तर मी 2014ला लोखंडे साहेबांना मतदान केलं होतं. मी मोदी साहेबांच्या बाजूने आमच्या अख्ख्या गावात प्रचार करत होतो. अख्ख्या गावात मी स्वतः करत होतो. त्यानंतर 2019 साली पण मी याच प्रकारे काम करत होतो. मला असं वाटायचं की नाही, 5 वर्षात काही होणार नाही, पुढच्या 5 वर्षात काहीतरी होईल. पण आता 100% मी तसं काही करणार नाही. मी 100% करणार नाही. माझी 100% सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगतो. तुम्ही समोरच महाराजांची मूर्ती पाहताय, महाराजांच्या प्रति प्रचंड आस्था आहे. म्हणजे देवाऱ्याच्या देवाबरोबरीने आपण महाराजांना मानतो. महाराजांचं स्मारक होईल, इतक्या उंचीचं होईल, असं होईल, जगातलं सगळ्यात उंचीचं स्मारक होईल, हा मुद्दा महत्त्वाचा होता. पण अजूनही स्मारक झालं नाही. म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे मला घटनादुरुस्तीचा नंबर लक्षात नाही की 87वी घटनादुरुस्तीनंतर ती झाली आणि त्यात असं ठरलं की 2026 नंतर जी पहिली जनगणना होईल त्या जनगणनेनंतर लोकसभेची सदस्य संख्या कमी जास्त होईल. म्हणजे आत्ता जी आपण पाहतो 545 वगैरे काय आहे, तर त्यामध्ये वाढ होईल. मग 2026 नंतर पहिली जनगणना जर 2031ला होणार आहे, मग आत्ताच लगेच मोठी संसद बांधायची गरज नव्हती. माझं असं मत आहे की आमच्या महाराष्ट्रातल्या किंवा इव्हन भारतातल्या, जगातल्या लोकांच्या आस्थेचा मुद्दा आहे महाराज, तर ते स्मारक व्हायला पाहिजे होतं मला असं वाटतं. तर ते स्मारक झालं नाही, प्रचंड मोठी निराशा झाली. त्यानंतर असं सांगितलं होतं 2022पर्यंत प्रत्येकाला पक्की घरं दिली जातील. अजून काही पक्की घरं मिळाली नाही. आमच्या गावातला एक जण आहे, स्वतःचं घर पडलंय, दुसऱ्याच्या घरात जाऊन राहतो, त्याला काय अजून घर मिळालेलं नाही. पण मोदी साहेब सरकारच्या जाहिराती येतात, व्हॉट्सअप असेल, त्यानंतर फेसबुक असेल, माध्यमांवर, की आम्ही एवढी घरं दिले, हे केलं, ते केलं, नळ योजना आणली. मग ते काय दिली असेल ना, दिली असती, पण ती तितक्या प्रमाणात दिली आहे का? ही घरं देण्याची परंपरा आजची नाही आहे. ही घरं देण्याची परंपरा फार जुनी आहे. फक्त तुम्ही बाऊ करून सांगताय की आम्ही हे दिलं, ते दिलं. ज्या काळात दिलं जात होतं त्या काळात कदाचित सोशल मीडिया तेवढी नव्हती. आणि आता मला तर माझं स्पष्ट मत आहे की ज्यांनी जे केलं त्यांना ते केलंय तेच सांगता येत नाही. आपण काय केलं आहे इथून मागं ते मुद्दे जर त्यांना व्यवस्थित सांगता आले तर मला असं वाटत नाही की मोदी साहेबांकडे काही मुद्दे राहतील बोलायला. आता तुम्ही एक म्हणले का खासदार लोखंडेंना मी 2 वेळा मत दिलं, पण त्यांच्याविषयी एक नाराजी निर्माण झाली आहे. काय नाराजी? आता खासदार आणि लोक म्हणतात आमच्या गावात आले नाही. लोकसभेचा मतदारसंघ मोठा असतो, गावागावात येणं तर शक्य नाही. पण माझं असं मत आहे की कोणताही जो उमेदवार असेल, आपल्याकडे 3 उमेदवार आहे, 3ही उमेदवारांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातले, इव्हन जाऊ द्या शिर्डी लोकसभा मतदारसंघ जाऊ द्या, किमान आपण आपल्या तालुक्यापुरता विचार करू, तालुक्यातले ज्वलंत 10 मुद्दे सांगायचे. 3ही उमेदवारांनी सांगायचे की आता इन्स्टंट हे मुद्दे मतदारसंघात मार्गी लावणं गरजेचं आहे. 10च मुद्दे सांगायचे. आणि जर समजा ते सत्तेत असतील तर सत्तेत असताना कोणते 10 मुद्दे असे आहेत की त्यांनी ते मार्गी लावले आणि आम्ही तुम्हाला मतदान का करायचं ह्याचे 10 मुद्दे सांगावे. असे 30च मुद्दे त्यांनी सांगावे. आणि मी खरं सांगतो, मी स्वतःच्या घरची भाकर बांधून जाईल त्यांच्या प्रचाराला, सगळी कामं सोडून जाईल. फक्त हे 10 मुद्दे त्यांनी प्रत्येकाने सांगावेत. त्यांच्याकडनं 1 रुपयाची पण अपेक्षा नाही. तर माझं असं सरळ मत आहे की जनतेने कधीही कुठल्या विचारधारेचं, कुठल्याही पक्षाचं, कुठल्याही चिन्हाचं नसावं. जनतेने असावं ते विकासाचं असावं. जो नेता तो कोणत्याही पक्षाचा असू दे, कोणत्याही जातीचा असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे, जो जनतेचा विचार करील, जनतेचा विकास करील, त्याच्या मागे जावं. आपला फक्त कुठंतरी काका मामा या पक्षाचा आहे, कुठंतरी तालुका अध्यक्ष आहे म्हणून त्याच्या मागे जावं हे कुणीही करू नये आणि तरुणांनी तर करूच नये.
म्हणजे फक्त कुठंतरी एखादा धर्माचा, आणि मुळात आपल्याकडं हिंदुत्वाचा मुद्दा काढला जातो. माझं स्पष्ट मत आहे की आपल्याकडं हिंदू बहुल आपलं राष्ट्र आहे, मग हिंदूंना कसा धोका होईल मला सांगा. 10 जण एकाला मारू शकतील का? नाही मारू शकत. 10 जण एकाला मारू शकतील, एक जण 10 जणांना मारू शकेल का? मग हे कसं शक्य? मुळातच तुम्ही बहुसंख्याक आहे, तुम्हीच धोक्यात आहे. आपण का बरं ही तयार करतोय मला हाच मुद्दा कळत नाही. आपण बहुसंख्याक आहे ना. बरं पाकिस्तान 100% मुस्लिम देश आहे, 100% नसेल कदाचित थोडंफार असेल, पण 98-99% असेल. मग तिथं काय आज 100% मुस्लिम देश आहे. मग हिंदुत्व किंवा 100% हिंदू देश करून आपल्याला काय करायचं आहे? म्हणजे माझ्यासारख्या कदाचित माझं ज्ञान कमी असेल म्हणून असं होत असेल, पण मग हा मुद्दा माझ्यासाठी महत्त्वाचा वाटतो की 100% हिंदू राष्ट्र बनून आपल्याला काय करायचं आहे. आपण आपली राज्यघटना सांगते, इव्हन 42व्या घटनादुरुस्तीने धर्मनिरपेक्षता हा शब्द आपल्या राज्यघटनेच्या प्रेअम्बलमध्ये टाकला, आणि त्यावेळी इंदिरा गांधींचं सरकार होतं. त्यानंतर मला वाटतं 78 नंतर सरकार बदललं आणि ते हिंदुत्व विचारधारेचं सरकार असावं असं मला वाटतं. त्यावेळेचा माझा एवढा अभ्यास नाही, पण त्यानंतर 44व्या घटनादुरुस्तीने 42व्या घटनादुरुस्तीने जे केलं ते सगळं हटवलं, पण धर्मनिरपेक्षता हा काही मुद्दा हटवला नाही. कारण हे प्रत्येकाला मान्य आहे, धर्मनिरपेक्ष आपलं राष्ट्र आहे आणि त्यातच सुंदरता आहे. कारण आपण ज्यावेळी एखादा बुके पाहतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात, ते एकाच रंगाची फुलं पाहिल्यानंतर आपल्याला ती सुंदरता दिसत नाही, पण ज्यावेळेस अनेक रंगाची फुलं आपण पाहतो त्यावेळी मात्र आपल्याला त्यात सुंदरता दिसते. आणि हेच अनेक धर्म, अनेक जाती, अनेक भाषा, अनेक रंग, हेच आपल्या राष्ट्राचं वैभव आहे, हेच आपल्या राष्ट्राची सुंदरता आहे. आणि मला असं वाटतं की ती आपण जपली पाहिजे. आता शेवटचा प्रश्न आहे का भारत देशाला म्हणजे 2 नेतृत्व या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. एक नॅशनल लेवलचा विचार केला, लोकसभेची निवडणूक आहे, पंतप्रधानांच्या यादीत एकतर राहुल गांधी काँग्रेसचे आणि दुसरे भाजपाचे नरेंद्र मोदी. यांच्यामध्ये तुम्हाला कोण एक चांगला आश्वासक चेहरा वाटतो का, जो इथल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार करेल, इथल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत विचार करेल आणि एकूणच सगळ्या सामाजिक बाबतीत विचार करेल? घडलेल्या घटनांचा जर विचार केला तर 3 शेतकरी कायदे असतील, ते कायदे काही मी वाचले नाही, परंतु शेतीच्या अभ्यासकांकडून असं कळतं की ते कायदे अन्यायी होते. मग ते जर कायदे अन्यायी असतील तर 100% माझा त्या गोष्टीला विरोध राहील. त्यानंतर रबरी गोळ्या शेतकऱ्यांवरती मारणं असेल. त्यानंतर हा एक मुद्दा महत्त्वाचा, तो म्हणजे असा की तुम्ही शेतकऱ्यांना पैसे देता, शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आमिष दाखवता. माझं एक स्पष्ट मत आहे हमीभावाच्या बाबतीत, जर तुमच्याकडं यंत्रणा आहे, तुमच्या ताब्यात अख्खा देश आहे, तुमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे, तर एकरी मूल्यमापन करून एका गुंठ्याला कोणत्याही पिकाला हमीभाव आपल्या इतर पिकांना असतो असं माझं मत आहे, पण ते सगळ्या पिकांच्या बाबतीत हमीभाव ठरवता येऊ शकतो. जर एकरी एखाद्या पिकाला खर्च किती येतो, त्यातून गुंठ्याला किती खर्च येतो आणि एका किलोला किती खर्च येतो, हे जर त्या यंत्रणेने व्यवस्थित तपासलं आणि खर्च वजा करून जर 50% नफा देता आला, समजा काही पिकं अशी असतात की नाशवंत असतात, मग त्यामध्ये प्रतवारी केली, समजा नंबर 1, नंबर 2, नंबर 3 अशी प्रतवारी केली आणि भाव जर ठरवला, त्यातही 50% नफा दिला, तर शेतकऱ्याचं उत्पन्न निश्चित डबल होईल. परंतु जर तुम्हाला शेतकऱ्याला फक्त म्हणजे तुम्ही विचार करा, सगळ्याचा भाव येऊन जाऊन कोणावरती पडतो? शेवटी शेतकऱ्यावरती. शेतकरी इतका कमजोर नाही की तुम्ही कर्जमाफी करावी, तुम्ही 2000 द्यावे, तुम्ही 4000 द्यावे, तुम्ही 8000 द्यावे. मला असं वाटतच नाही की कुणी हे करेल. पण ज्यावेळी कुणी एखादा व्यक्ती हा मुद्दा मांडेल आणि शेतकऱ्याच्या बाबतीत या गोष्टी मांडेल की असं होईल, तर मग मला असं वाटेल की मी त्यावेळी स्वतःचं, मी मागाशी बोलल्याप्रमाणे स्वतःचा खर्च करून त्या व्यक्तीचा प्रचार करेल. म्हणजे मतदार हा कुणा नेत्याचा नसावा किंवा कोणता पक्षाच्या विचारधारेचा नसावा, तर त्यांनी जे आपल्याला पाहिजे ते जो उमेदवार पूर्ण करू शकेल त्या उमेदवाराला त्यांनी मत दिलं पाहिजे, असं या ठिकाणी मत आलेलं आहे. आता इथेच थांबतोय.